एवढा नाही पिकलेला अजून, पाड लागलाय कलर नॉर्मल आला. आता हिनं काय जास्त आंब्यावरनं ताबा सोडत नाही आहे ना. तुम्ही दिसाना गेलाय हळू हळू. छान लागले का, खाल्ले का? तुमच्याकडे काय बोलते त्याला? सेतू नाही तुत्तू. तुत्तू आहे ते तुत्तू. मग गावाला आलोय ना, पण नीट चला ना. का करू काय करते? का करू तुम्ही सांगा. आंबे खायचे होते ना. आंबे खावा ना आता. काढा पण, पुसा पण, पिकत घाला पण, खावा पण. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चिमणीचे पप्पा काढायलेत आंबे. अजून आम्ही आंघोळ वगैरे कोणीच काय नाही केलेली. सगळ्यांचं मस्त असं. तुम्हाला का? तुम्ही थांबा. कुठे थांबा, तुम्हाला डोक्यात पाडशीला तुम्ही. आंबे काढायला लावले चिमणीच्या पप्पांना. तिथले खालचे काढलेत. आता आज पूर्ण दिवस काय 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 होते ते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. मग आंबा खायले तू? काय चाललंय? पप्पा काय करायलेत? बाबा आता हिनं काय जास्त आंब्यावरनं ताबा सोडत नाही आहे ना. आईची साडी करशील पिवळी सगळी. कुठली लय आंबा लागलीत ना कौलापासून. तिकट असते हे सारखं. तुम्ही दिसाना गेलाय. मी हाय इथं आतमध्ये. हळू हळू. वरचे फक्त घ्या, खालचं सगळं इथे जिरणी. मग गणू किती निघते आंबा? कुठं उतली? हा इथं काढले सका एक बादली. चिक जाम आहे ह्याला. चिकले ह्या आंब्याला. पण कलर पण मस्त येते परत. चिकन गोड आहेत ना ती. बघा कसे खात बसले. तेच की चिमणी फुल आंबा एन्जॉय करायले. गावाकडे आलो, एवढं छान वाटतंय ना काय सांगू. एवढं ऊन, म्हणजे ऊन दुपारी फक्त आहे, संध्याकाळी वगैरे खूप छान वाटतंय. आणि आता थोडं टॅनिंग चालू झालेलं आहे गावाकडे. त्यामुळे गावाकडे काय माहिती पहिल्यापासूनच आहे, काळच पडतंय गावाकडे आल्यानंतर. त्यामुळे आता थोड्या दिवस स्किन इग्नोर करा आणि ब्लॉग एन्जॉय करा. कारण का आता छान छान गोष्टी शेअर करेन, काय काय करतोय काय काय नाही. गावाकडे खूप सारे मज्जा असते. आंबे तुम्हाला दाखवते बघा. एवढे जास्त आंबे आहेत आणि चिमणी आल्यापासून नुसते आंब्यावर तुटून पडले. आले आंबे काढायले आणि मी इकडे पळून आले. आंघोळ तर काय केलेलं नाहीत अजून. म्हटलं आधी आंबे काढू आणि त्याच्यानंतर करू. बगीरा काय आहे? बगीरा आहे आमचा. वरडायला काय झाले त्याला काय माहिती. सगळे आंबे काढायलेत, मी इकडे आले म्हणून वरडायलेत मला, तिथून आवाज द्यायलेत. तर जाते थोडीफार मदत करते. मम्मी आणि आई थोडी लग्नासाठी बाहेर चालले. त्यामुळे आता भाजी वगैरे स्वयंपाक अर्धा बनवलाय, मम्मीने अर्धा मला बनवायचं आहे. प्रमोशनचे व्हिडिओसुद्धा आहेत तोच, ते पण करायचे आहेत. एडिटिंगची कामं आहेत भरपूर काय आहे. आणि गावाकडे मेन म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता कसं काय काय होतंय माहीत नाही, पण सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. रेंजचा प्रॉब्लेम आहे पण एन्जॉयमेंट फुल होणार आहे. जसं जसं होईल तसे ब्लॉग शेअर करते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे काय आहे सांगा. आमच्याकडे याला ना तुत्तू बोलतात. मम्मी दूध घालायला गेलेली, तिथून घेऊन आले माझ्यासाठी. आता हे चिमणीला टेस्ट करवते. तिचं रिॲक्शन तुम्हाला दाखवते कसं आहे. कारण तिनं नाही हे खाल्लेलं कधी. आम्ही तर काय लहानपणापासून खात आलेलो आहे. तिचं दाखवते आता. एक मिनटं हा म्हणा, 2 मिनटं. चिमणी खाऊ. खा ना, खावाय. तिला भाऊ वाटेल. खा. भाव नाही खावाय. खा तू, खाऊ दाखव. मी खाते. ओ मामा खायलाय, तू खा. धर लवकर, नाही मी खाऊन टाकते बघ. खा. धर एक मलबेरी खा की. हा, तिला विश्वासच नाही तर पप्पाने दिला असतं बरोबर खाल्ली असते. अगं धर ना, खाऊ आहे. धर ना. आंबा देऊ. आंबा देऊ. आंब्याच्याच मागे लागले. धर लवकर प्लीज प्लीज, धर ना. मी हिचं रिॲक्शन चेक करणार होते तुत्तू खाल्लेलं, पण हिनं खायलाच गेले. माझ्यासाठी तुत्तू आहे. तुत्तू तुम्हाला खायचं का? तुत्तू खाली या ना जरा.
हा थांबे गणू डोक्यात पड पिकलेला आंबा आणा ना खाली या ना सध्या या 2 मिनिटं इथं खाली या ब्लॉग मध्ये. मला वासुदला पण जायचं ना. बाबा एवढा नाही पिकलेला अजून पाड लागलाय कलर फक्त आलाय. कलर नॉर्मल आला मगाच चालू गोड होता चिमणीनं खाऊन पण नाही दिला जरा हा छान लागले का खाल्ले का तुमच्या इकडे काय बोलते त्याला सेतू सेतू नाही तुत्तू सेतू तुत्तू आहे ते तुत्तू तुत्तू चिमणी खाय ना गेले धर ना मामा एक तुम्ही चारा बरं खाते का हा थांबा ना 2 मिनिटं तुम्ही चारा ना खाते का मामा तुम्ही चारा तिला माझा विश्वास नाही घे बनू ते आंबा पकड जरा चारा तिला हो ये खाऊ खाऊ इकडे बघ. तुमच्यावर पण नाही तिला किडच वाटते ते. तिला कुणावरच विश्वास नाही नाही खात याचा असेल ते थांबा 1 मिनिट आला चिमणे मोठा आहे बरं चप्पल पडशील हिरोईन पडशील तुला लय मजा वाटायला ग है ना कुठं आले तू मामाकडे मामा कुठं आहे आलोय असं. हा मग गावाला आलोय ना पण नीट चल ना का करू काय करतेस का करू तुम्ही सांगा आंबे पुस आम्ही आंबे पुसते दोघांना. आंबे खायचे होते ना आंबे खावा ना आता कच्चे आंबे काढा पण पुस्सा पण पिकत घाला पण खावा पण हा ना मामा मका सोडते हो. हा. माती मग कसं वाटतंय गावाला येऊन कसं वाटतंय छान वाटतं अजून कसं वाटतं. करमायलंय का करमायला तिला ना काय विचार तुम्हाला करमतंय का सांगा ती फुल एन्जॉय करायला खाऊन पिऊन आम्ही काय करतोय काय माहिती तुमचं सांगता येत नाही करमल नाही करमल गावाकडे राहिलं नाही ना तुम्ही कधी आम्ही राहिलो गावाकडेच मग काढू कधी कधी आज लगेच जाओ तुम्ही आम्ही आंबा खाऊन येतो मागून आत्ताशी तर एक आंबा उतरवलाय तरच हवा टाईट का अजून तिकडं अख्खं बाकी आहे अजून इकडलं तिकडं एक अर्धा हो काय पा देऊ अजून अख्खा झाड आहे अजून 50% उतरायचं बाकी. नीट पे नीट ठसका लागल मजा करू नको काय आगाव मी मस्त अशी आंघोळ करून घेतलेली आहे आंबे तर काय सगळे उतरलेले नाहीत अर्धेच उतरले कारण का ते एकदम एवढे सगळे उतरून म्हणजे कसं आहे जास्त खायला माणसं कमी पडतात आमच्याकडे आंबे जास्त आहेत त्यामुळे थोडेफार विकतो सुद्धा घरून बाजारला वगैरे जाऊन त्यामुळे मग थोडे थोडे काढून थोडे थोडेच पिकवावे लागतील एकदम पिकवल्यास मग ते माल हे नाही होणार ना मग खायापुरते वगैरे अशा पद्धतीने थोडा उतरवलं 4-4 दिवसांनी आता थोडं असं उतरवावं या आंब्याला सुद्धा पाड लागलाय लाल आंबा आहे सगळ्याच आंब्यांना तसा पाड लागलाय पण आता हळूहळू करून उतरावं लागतील एकदम उतरून एवढं पिकत घालाय पण वांद होऊन जात आहे ना म्हटलं चला एक प्रमोशनचा व्हिडिओ सुद्धा होता तो सुद्धा करून घेतला वॉशिंग मशीन आलेली आहे उदितीची उदिती आहे का उदित आहे काय माहिती पण ते कशाच तर वॉशिंग मशीन आले त्याचं एक प्रमोशन करायचं होतं मी डायरेक्ट मम्मीकडेच मागवले कारण का तर मम्मीला कामामुळे म्हणजे तब्येत खराब असते ना तिला होत नाही काय जास्त काम त्यामुळे म्हटलं ठीक आहे कपडे 4 दिवसाची का होईना तिने एकदमच धुवून टाकेल म्हटलं ना मग डायरेक्ट इकडेच मागवली म्हटलं नको तिकडं आणि गावालाच असं पण यायचं होतं म्हटलं इकडंच करा येईल शूट तिला पण कामाला येईल मी तर काय एवढं 2-3 कपडे असते धुवून टाकते आपल्यात तर अजून थोडीफार ताकद आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे राहू दे नंतर घेता येईल कशी आहे वगैरे स्वस्ताचीच आहे 6,000ची फक्त वॉशिंग मशीन आहे 9 kgची मला भेटले पण काल यूज केली मस्त अशी कपडे सुद्धा निघाले छान आहे पण आता बघू 1 महिनाभर यूज केल्यानंतर समजेल की नेमकी ती कशी मशीन आहे म्हणून साऊथची मशीन आहे साऊथवरनं आलेली आहे पण छान आहे मशीन मला आवडली पर्सनली कारण का तर टेन्शन नाही लावायचं 15 मिनिटाचं टायमर आहे 15 मिनिटामध्ये एकदम चकाचक कपडे होऊन जातात आणि स्वस्तामध्ये मेन म्हणजे 6,000ला कोणती वॉशिंग मशीन येणार आहे एवढी स्वस्त आहे म्हटलं ठीक आहे आता सगळेजण तिकडं आहेत येऊन बसले इथं गणू बसलाय त्याची व्हिडिओची कामं करत रेंज येत नाही इकडं अपलोडिंगचं टेन्शन आहे त्यामुळे बसलो इकडं येऊन असं कुठं घुसायला लागते गावाकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना व्हिडिओ पण टायमिंगला असे हे होत नाही तर कळत नाही कसे अपलोड करायचे कसे नाही मिनी ब्लॉगच होत नाही तर मोठ्या ब्लॉगला तर जास्त वेळ लागतोय ना
त्यामुळे जरा जास्तच वांदं चाललं आहे. आता सिम कार्ड माझं आहे जिओचं आणि जिओला तरी अजिबातच रेंज येणार गेले. त्यामुळे मग आता दुसरं आज सिम कार्ड आणायला चिमणीच्या पप्पांना पाठवणार आहे की जाऊन मला एक एअरटेलचं सिम कार्ड आणा. एअरटेल चालते बऱ्यापैकी इकडं, काय नाही खरं. मम्मीचं एअरटेलचंच आहे. मम्मीमध्ये मी MB मारलेले आणि तिचाच हॉटस्पॉट घेऊन काम चालवायले. तिचे एअरटेलचं सिम कार्ड आहे. पण तिनं आधी काय केलं, त्याकडे छोटा मोबाईल होता ना, त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त 200चा रिचार्ज मारला होता. त्यामुळे तिच्यामध्ये नेटच नाही जास्त. त्यामुळे मग लगेच संपायला म्हटलं. मग मी हे केलं, आजच सकाळी हे केला, रिचार्ज मारला तिच्यात 39 रुपयाचा 3 GB 3 दिवस. काय तो ऑफर आहे वाटतं तिच्या सिम कार्डला, त्यामुळे तेवढं भेटलं 3 GB. मग आता त्याच्यामध्येच अपलोडिंग व्हिडिओ बघायचं वगैरे. मोबाईल तर काहीच बघायला येणं गेले. आता एवढ्या सगळ्या कमेंट येतील. आधी थोडंफार तर रिप्लाय करता येत होतं, पण आता मला वाटतं तेवढा पण नाही व्हायचा. अजब झाले यार. कारण का तर चलनच गेले, काहीच बघायला भेटेना. व्हिडिओ शूट आणि अपलोड बस एवढंच काम करू शकते मला असं वाटायला. मी तर आहे तोपर्यंत बघायला तर काय भेटेना गेले. काय ऑप्शनच नाही, रेंजच नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम यायला लागलाय. फक्त आमच्याच घरी रेंज येत नाही. काय विषय आहे मलाच नाही माहिती. यांना विचारलं तर घरातले बोलते तिकडं टावर आहे, तिकडं टावर आहे, फक्त आपलं घर मध्ये आहे त्यामुळे रेंज येत नाही. काय बोलावं याच नाही. सगळीकडे बाकी रेंज आहे, फक्त त्याला मला हात दुखायला. ऊन गावाला आहे, मज्जा येते खरं गावाला. काय का असणार, नुसतं सकाळ संध्याकाळ दुपार आंबेच चालू आहे. चिमणीचं पण तेच चालू आहे. तिनं उठलं की पहिला आंबा घेऊन बसते हातामध्ये. तिला आंबा जास्त आवडतो. चिकसुद्धा उठवून घेतला, असं डोळ्याच्या खाली थोडासा उठला, इथं थोडा उठलाय. ऐकत नाही ना. आता आंबा उतरवताना तर तिला आज लांबच ठेवलं होतं. म्हटलं जास्त चिक येते, उगं हे करून बसल काय तर डाग पडते, एकतर ते चिकाचे निघत नाहीत पुन्हा. त्यामुळे काय पिकलेल्या आंब्याचंच लावून घेतले तिनं डाग, त्यामुळे एवढं काय नाही. त्याला गावाकडचं वातावरण असं काही आहे. अजून आज म्हटलं थोडं चॅलेंजचे व्हिडिओ वगैरे आहेत. गणून काय काय सेव्ह केलेत. म्हटलं चला आपल्याला तर बघायला चॅलेंज टाईम नाही भेटत की म्हणजे काय बनवावं काय नाही. त्यानं भरपूर आयडिया म्हणजे असं सेव्ह करून ठेवले. ते यायच्या आधीच मी महिनाभर त्यानं म्हणजे प्री प्लॅन केलेलं आहे की काय करायचं, कोणते ब्लॉग शूट करायचे, काय करायचं. मग आता त्याच्या ह्यानं करायले म्हटलं त्याच्या पण चॅनलला थोडाफार फायदा होईल आणि आपल्याला पण कंटेंट भेटेल, जे की आपण विचार करण्यामध्येच टाईम वेस्ट घालवतो. त्यामुळे मग आज 2 चॅलेंजचे व्हिडिओ करणार आहे. ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो की बिहाइंड द सीन आमचं काय चालतंय त्या चॅलेंजमध्ये. कारण का तर चॅलेंजचे व्हिडिओ कधी आम्ही करत नाही जास्त. 1-2 फक्त मी केले, ते पण चिमणीच्या पप्पांच्या सोबत. पण त्या चॅलेंजच्या व्हिडिओच्या पाठीमागं किती बडबड असते, किती भांडणं असतात ना, ते तुमच्यासोबत शेअर करेन. बिहाइंड द सीन म्हणून एक ब्लॉग शूट करेन मी, तो पण मोठा. तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोचवेल, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की व्हिडिओच्या पाठीमागे ह्यांचं काय मजाक मस्ती चालते वगैरे. तर तो सुद्धा एक ब्लॉग शूट करायचा आहे. दिवसभर म्हणजे आहे भरपूर की कामं, कमीत कमी 4-5 व्हिडिओचा प्लॅन आहे आज पूर्ण दिवसामध्ये. तर बघू आता कसं कसं काय काय होते, शेअर करतेच तुमच्यासोबत. चला बडबड भरपूर झाली, जेवढं बोललं तेवढंच कमी आहे. तर व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेत मी आणि इकडं रानामध्ये आले. जरा इकडच्या साईडला व्हायचं रेंज येते. इथं मागच्या वेळी आलो होतं, काय होतं, गहू होता हाय ना ननू, गहू होता ना इथं मागच्या वेळी. हां, ह्या रानामध्ये गहू होता. आता गहू निघालेले आहेत सगळ्या. ह्या रानामध्ये थोडंफार रेंज येते म्हणून इकडं आलोय. नाहीतर एक तर रोडवर जाऊन बसायला लागते. रात्रीचं बसू शकते, रात्री गाड्या नसतात, पण आता दिवसा गाड्या चालू होते. तर रोडवर कुठं जाऊन बसायचं एड्यागत. मग रानातच आलोय. घरात रेंजच येत नाही, घराच्या बाहेर पण येत नाही, इकडे यायला लागतंय. आता बघू, व्हिडिओ अपलोड वगैरे करतो आणि मग जातो. चला, हा व्हिडिओ आता मग मी इथं संपवते. लय बडबड वगैरे झालेले. नंतर म्हणजे जे काय आता इथून पुढे होणार आहे ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करते. कारण का तर जास्त मोठे ब्लॉग नाही शूट करणार आहे मी. 10-15 मिनटापर्यंतचेच ठीक आहे. कारण का तर इथं अपलोडिंगला प्रॉब्लेम यायला आहे. मग कमी टाईममध्येच तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण का तर नाही होते इथं अपलोडिंगला लई टाईम लागतोय. आता ह्याच व्हिडिओला मला कमीत कमी 2 तास जातील अपलोडिंगला इथं. कारण का तर लई रेंजचा प्रॉब्लेम यायला पाठ. वायफाय पण नाही. वायफाय वगैरे कुठला वायफाय इथं चालणार आहे, तर सिम कार्ड चालना गेले. चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या. बाय.